बऱ्याच दिवसाखाली आहे ना एक मॅपला मी कॅफे सेव्ह केला होता, पॅराडाईज कॅफे. आणि आत्ता आम्ही असंच फिरत फिरत आलो, नाव तेच दिसलं ॲक्च्युली. लकीली आम्ही पॅराडाईज कॅफेलाच आलो आहे. बघा हे बघा, हे कसलं भारी आहे. हे बघ धरून हाणतील तुला ते 4-5 जण. मग जांभूळ खावायला घाबरायलाच होणार. इकडे 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 घाबरायला आमच्याकडे होतं माहिती का लहानपणी, पप्पांनी धुवून आणलेले. तुमचं पप्पा काय काय नाही आणले का खरंच? अर्ध प्राणी त्यांना परमिशन भेट, त्यांना कोण सपोर्ट केलं नाही तर अख्खा जंगलाला घराला जंगल करून टाकले असते त्यांनी. महिना हे भरपूर होते ॲक्च्युली. इथपर्यंत इथं वरपर्यंत भरलेले होते 50 रुपयाला. तिकडं सिटीमध्ये एवढे 200 रुपयाला भेटतात. हां खूप महाग होते. आणि झाडावरनं नुकतंच डोंगरावरनं काढून आणलेले महिना बघ ना. भारी, कसले भारी आहेत पण खूप छान लागायला लागले. मस्त कॉफी असेल का पण? मस्त न कळत आलो आज इथं अचानकच. मग जवळजवळ 1-1.5 महिना झाला पॅराडाईज कॅफे सेव्ह करून. फक्त दिसलं होतं गुगलवर, एकदा एक रील बघितली होती. भारी आहे पण मस्त. कसं वाटलं सोनाली? खूप भारी वाटलं. शांत आहे. अजून जरा पावसाळ्यात अजून पूर्ण पाऊस वगैरे चालू झाल्यावर लय भारी दिसायला आय एम शुअर. एवढं भारी प्रॉपर्टी आहे तुम्हाला सांगतो, खूप भारी. मस्त वाटलं सिरियसली. तुम्ही पण या एकदा. पण पूर्ण पावसाळा जरा चालू होते जूनच्या मिडमध्ये वगैरे. आता थोडासा पाऊस इथं उगा हलका हलका पाऊस पडत आहे, त्यामुळे भारी वाटतं. त्याला स्टेलाचा वास यायला लागला. इथे तू इथे पिला इथे इथे बरे इकडे. आपलं स्टेला नाही ते वर आहे म्हणलं कळालं. अरे इथं ही कॉफी भाई, ही कॉफी 75 रुपयाला एक भेटली. खतरनाक. आयला कसला कोंबडा आहे. त्याची चोचीच्या वरती स्किन आहे ती. काय माहित. हे काय कोंबडा आहे? टर्की. टर्की ओके. बैन है लेकिन इसको सपोर्ट नहीं करेंगे अभी. प्राणी है रे देश. फायनली मी लिटरली एक 4-5 किलोमीटरपासून पाहते की कुठून खाली जाता येईल आणि लेक व्ह्यूकडे जाता येईल. तर फायनली हे लोक दिसले जाताना, तर आम्ही ठरवलं की आता ट्राय करूया, जाऊया खाली, बघूया कसं वाटतंय. सो उतरत आम्ही खाली आत्ता. थांब असंच थांब, माझ्या अंगावर येऊ नको. थांब जरा. मग थांबू? हां थांब, माझं पडशील अंगावर बाई माझ्या. मरायचं जागेवर मी येते आता. ये ये हळू 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 हळू. हां अय्यो, ती पुरी इकडनंच गेले काय डायरेक्ट? खूप इझी. उलट हे सगळे दगड असल्यामुळे खूप इझी आहे. दगडांमुळे ग्रीप आहे. अजून मी बुडताना 2 दगड मारून येशील परत. कसलं भारी वाटत आहे. भारी ना. तास इथं आता फोटो वगैरे काढले सगळे. भारी प्लेस आहे, खूप भारी. म्हणजे आता हे कसं सांगा एक्झॅक्ट मला कळत नाही. पण हा पॅराडाईज कॅफे म्हणून आहे ना मुळशीचा, त्याचा एक मे बी 3 किलोमीटर पुढे आहे ना. 3-4 किलोमीटर पुढे आहे. हे काय, हे प्लास्टिक वगैरे, हे कपडे प्लास्टिक सगळीकडे तिकडं प्लास्टिक. एवढं काय काय पडलं ना. लोकांची लायकी नाही राहा असं फिरायला यायची चांगल्या ठिकाणी. कुणाचं तर गाव आहे मुळशी वगैरे, लोक राहतात. ह्या लोक मेहनत करतात माहिती आहे काय ते सगळं घाण काढण्यासाठी. फिरायला आलात ना तर इमानदारीने चांगला फिरा राहू. एवढं सुंदर जागा आहे, कसलं भारी आहे सगळं. आणि घाण नका करू. फक्त काय स्वतःच्या घरात आपण घाण नाही करत, तर बाहेरही दुसऱ्याच्या घरात किंवा दुसऱ्यांच्या ठिकाणी असं कधी घाण नका करू. फक्त चांगलं फिरायला आलो आहे, मस्त एन्जॉय करा. चांगली ही इज्जत देणे
निसर्गाला इज्जत द्या, निसर्ग तुमच्यासाठी चांगलं राहील ऑलवेज. आणि फक्त आपल्यासाठी नाही आहे, पुढं आपली तुमची आमची पोरं बाळ येतील त्यांच्यासाठीच काही वाचवून ठेवा चांगल्या गोष्टी. बस हे बघा, हे मी बस सांगतोय, खोटं सांगत नाही. हे बघा, त्यामुळे झूम कुठं करायचं आहे. हां इथे हे बघा, हे इथं प्लास्टिक आहे, इथे कपडे बिपडे हे बघते, तिथं प्लास्टिक आहे, तिकडं वर 4-5 बाटल्या पडल्यात, तिकडं हिरो बाटल्या पडल्यात, काही ठिकाणी दारूच्या बाटल्यासुद्धा आहेत. बघून खराब वाटतं खरंच. असे खोटं वाटेल, फक्त विदिन 30 किलोमीटर आहे खराडीपासून. सोनाली 30-35 किलोमीटर आहे. मुळशी किती किलोमीटर आहे मला माहीत नाही, पण ते मुळशीपासून 2-3 किलोमीटर पुढे, बस एवढंच आहे. आपल्या राहत्या आयुष्याचं, आपल्या बिझी आणि सगळं अडकलेल्या आयुष्यामध्ये फक्त 20-30 किलोमीटर अंतरावर एवढं सगळं आहे. निसर्ग सौंदर्य जपून ठेवा. कसलं भारी वाटते बघा, चेष्टाही करावं, एक नंबर. आता ते समोर ते आहे ना दिसायला 3-4 डोंगर आहेत, त्यांचे तर टोकच दिसत नाही, सगळे टोक ते धुक्यामध्ये निघून गेलेले आहेत. सी काय बघ दिसतंय काय बघा काय माहिती आहे का, तिकडे वर रस्ता आहे, तिकडे वर आहे ना रस्ता आहे, तिकडे वर ते टोपरे दिसत असेल, तिकडे थोडंसं खाली उतरून यावं लागतं. म्हणून तरी स्वच्छता आहे म्हणायची, एवढी पण जास्त काय नाही, जरा मेंटेन आहे बाबा. पण तरी प्लास्टिक आहे, पण एवढं घाण नाही आहे की इतर गोष्टींसारखं आहे ना, इतर जागेंसारखं. ते खडकवासला पण बघितलं भाई, किती टाकतात तिथे प्लास्टिक वगैरे, तेवढं तरी काय नाही आहे. पण तरी जेवढं घाण आहे, जेवढं गोष्टी पडलेल्या आहेत, फक्त एक रिक्वेस्ट आहे मनापासून की बाबा प्लास्टिक वगैरे जे पण काय घेऊन येत आहे, जसं आणताय तसं सोबत घेऊन जा. आपल्या घरामध्ये डस्टबिन आहे, सगळ्यांच्या घरात असते, तिथं परत टाकून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. बेस्ट. हां जांभळं नाही, काळ्या महिने येतात. ते काय हातात पिशवी ठेवून काढायला लागली, खाली काय तर असं लागलं, चावय बिवायचं नाही. तू पकड, मी खाली बघून हे करतो. एवढा आम्ही लोकांना बघत होतो आत्तापर्यंत की जांभूळ काढत होते, काळी मैना काढत होते. हे बघा इथंच आहे जांभूळ, आहे बघा कसलं भारी. 2 आहेत झाड, सगळे रस्त्याच्या साईडलाच आहे बघ. इथं वर पण, अयो इथं वर बघ किती, पकड जरा. असंच खाऊन खाऊन हाकते. वाव कसं मस्त आहे. पोकड जांभूळवरनं काय आठवलं सांग. हा आठवलं. ज्या अशी आम्ही क्लासला जायचो K11ला आणि जांभूळ खायचो. जांभूळ इतके महाग पुण्यामध्ये. कुठला एरिया रे ते? कॅम्प. हां कॅम्पमधून आम्ही जायचो आणि इतके महाग. मग काय करायचो, थोड्या अंतरावरती एक स्पॉट होते, गाडा घेऊन थांबायचे लोक, कारण मोठे आणि गोड जांभूळ असायचे त्यांच्याकडे. मग ज्ञानेशला मी म्हणणार, ज्ञानेश थांबव ना, टेस्ट घेत जाऊ. मग प्रत्येक एक ठिकाणी एक जांभूळ खायचे, 3-4 जांभूळ खाणार, थोडंसं फील घेणार की खाल्लंय जांभूळ आणि घरी जाणार. पैसे वगैरे काय नसायचे, एवढं महागडं घ्यायचं. लय झालं 100 रुपयाला पाव किलो म्हणजे किती, ते एवढे मोठे आणि पाणीदार होते. फार तर 10-15 पण त्यात बसत नसतील. नाही 10-15 नाही, 15-20च्या आसपास बसत होते. हां ते म्हणजे 10-15-15च्या आसपास वगैरे बसत असतील. म्हणजे एवढ्यासाठी एवढे पैसे घालायचे आणि त्यावेळेत म्हटलं तर खूप महाग वाटायचं. त्यामुळे मग काय करायचं आम्ही, गाडीतच पेट्रोल कसं तर घालत होतो. हां कसं तरी घालायचं आणि फिरायचं. आता आम्ही आलो जोगेश्वरी मिसळमध्ये. मिसळ नाही खाणार, भेळ खाणार, फक्त कोरडी भेळ, मटकी भेळ. हे जोगेश्वरी मिसळ अशी आहे ना, ही वाली समोरची जागा आहे वगैरे. तुम्हाला आठवत आहे का काहीतरी शेजारी शेत आहे, तुला माहिती आहे काय? आत्ता आठवलं मला. जोगेश्वरी मिसळ कुठली माहिती आहे का? म्हणजे आठवत आहे का कुठली आहे म्हणजे? हे जागेत आलतो एकदा, आठवत? हां असं म्हण ना, जोगेश्वरी मिसळ कुठली? जेव्हा फर्स्ट टाइम आपण बीचला जाणार होतो, स्टेलाला घेऊन गेलेलो बघ, त्यावेळेस थांबलेलो. अरे मग मिसळ, कैरी वगैरे, याच्यामध्ये कैरी वगैरे एवढी भरपूर लॅम्बड आहे, मज्जा आली. एक नंबर. जरा गिरायक भरपूरच आले. हे बघा
मिसळ खायचं आहे. हो सगळे मान आलेले त्याच्यावरती. कसं करायला मिसळ खायचं आहे. हो फार तिकडे डोंगरामध्ये जाऊन आलो जिथं पाऊस बघायची इच्छा होती तिथं पाऊस नाही आहे. आणि जसं सिटीमध्ये एंटर केलो आहे तसं पाऊस चालू, म्हणजे जाताना पण या स्पॉटमध्येच पाऊस लागला होता, येताना पण या स्पॉटमध्ये पाऊस आहे. मला डेक्कनपासून चाललो आम्ही आणि सोनाली तर कधी नाही थांबली असं शक्यच नाही. दिसेल का नाही माहीत नाही तुम्हाला, बट तिथे जाऊन मस्त ते डेनिमचे जॅकेट बघतो. डेनिमचे जॅकेट लिटरली 100 रुपयाला भेटतात, असले कडक भेटतात. ओके आले बघ 100 रुपयाला जॅकेट, याला खतरनाक. वाव, ह्याच्यामध्ये व्ह्यू किती सुंदर दिसायला लागलं. इकडे हां सुंदर आलाय रेनबो. मागं आकाश पण बघ. अयो मागं आकाश बघ. ओ माय गॉड. कसलं खतरनाक ना. बघ ना समोर रेनबो आलाय आणि सेम पाठीमागं असलं भारी ऑरेंज माय गॉड. आणि फायनली आलोय घरी. प्लीज डू नॉट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर चॅनल अँड वी लव्ह यू सो मच गाईज. थँक्स फॉर द सपोर्ट. आणि खूप मजा आली आहे. जसं सिटीमध्ये आलो आहे तसं पाऊस पडतोय, थेंब थेंब चालू आहे. लकीली भरपूर पाऊस असा नाही लागला की आम्हाला रेनकोटची गरज पडावी. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आवर ब्लॉग. धन्यवाद. बाय बाय.